राज्यामध्ये 5 वर्षामध्ये 36,000 कंपन्या बुडालेल्या आहेत। केंद्र सरकारची ही धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे। ही आकडेवारी समोर आलेली आहे, मात्र उद्योग मंत्री जे आहेत ते अंधारामध्ये दिसत आहेत। कारण ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजेंनी लोकसभेमध्ये या संदर्भातला प्रश्न उपस्थित केलेला आहे। मुंबईमध्ये 12,009 तर पुण्यामध्ये 6,433 कंपन्या बंद झालेल्या आहेत। ठाण्यातही 5 वर्षात 4,704 कंपन्यांना टाळं लागलेलं आहे। आकडेवारी तपासण्यासाठी उद्योग मंत्र्यांना 1 दिवसांचा वेळ हवाय। 2022 पासून उद्योग मंत्री पदावर ते आहेत, मात्र नेमकं काय घडतंय याची माहितीच त्यांना नाहीये। मुंबईमध्ये 12,000, पुणेमध्ये 6,433, ठाण्यामध्ये 4,704, नागपूरमध्ये 1,478 आणि नाशिकमध्ये 840 कंपन्यांना टाळं लागलेलं आहे। रायगडमध्ये 822, कोल्हापूरमध्ये 429, अहिल्यानगरमध्ये 308, महाराष्ट्रामध्ये एकूण ज्या कंपन्या बंद झाल्यात त्यांचा आकडा आहे 36,211। किती कामगारांच्या उपजीविकेवर याचा परिणाम झालेला आहे आणि धक्कादायक, मी तेच धक्कादायक शब्द वापरतोय की कोणत्याही डिपार्टमेंटला ती माहिती नाही की किती कामगारांच्या उपजीविकेवर हा याचा परिणाम झाला। हजारो कंपन्या असतील तर लाखोमध्ये हे कामगार असतील असं म्हणायचं? हो, लाखोमध्ये कामगार असतील। 36,000 कंपन्या 5 वर्षात बंद पडल्या आणि किती कामगारांच्या उपजीविकेवर प्रश्न निर्माण झाला तर त्याची आकडेवारी कुणाकडेही नाही। तो कुठून आलाय याचा आम्ही तपास घेतोय। 1 दिवस याला मला दिला गेला पाहिजे, कारण अशा पद्धतीचा एकदम आकडा महाराष्ट्रावरून आदळणं त्याची चौकशी केली गेली पाहिजे। म्हणून मी 1 दिवसामध्ये हे सगळं व्हेरीफाय करतो, पण सध्या तरी 36,000 कंपन्या बंद झाल्याची माहिती आमच्याकडे कुठेही नाही। मी तेच सांगितलं, केंद्र सरकारनं जरी दिलं असलं तरी मला महाराष्ट्रामध्ये बघायला पाहिजे ना। मी केंद्र सरकारचं उत्तर चुकीचं आहे असं म्हटलं नाही मगाशी देखील। मी काय सांगितलं, मी तपासतो। जर झालं असेल तर ते कशामुळे झालंय ते तुमच्या समोर ठेवतो, आणि नाही झालं असेल तर का नाही झालं ते तुमच्या समोर ठेवतो। आणि या संदर्भामध्ये बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी आशिष अंबाडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आशिष, राज्यामध्ये 5 वर्षामध्ये जवळपास 36,000हून अधिक कंपन्या बुडालेल्या आहेत। केंद्र सरकारनंच ही आकडेवारी दिलेली आहे, मात्र 2022 पासून जे उदय सामंत या पदावर म्हणजे उद्योग मंत्री पदावर आहेत त्यांना मात्र या संदर्भात कोणतीच माहिती दिसत नाहीये। आपण बघितलं की उदय सामंत हे चंद्रपुरात पोहोचले होते आणि चंद्रपूर ही अशी एक जागा आहे जी 60 ते 70च्या दशकापासून तिथं उद्योग आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे। चंद्रपुरात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जे म्हटलं आहे की केंद्र सरकारनं जी आकडेवारी दिली त्या हा आकडा कुठून आला हे म्हणणं थोडंसं त्याला म्हणतो आपण विश्वास न ठेवण्यासारखं आहे। कारण केंद्र सरकार हा जो आकडा कुठून आणत असेल हा आकडा आणि त्याचा सोर्स जो आहे तो राज्य सरकार असूच शकतो। हा जो केंद्र सरकारचा अहवाल आहे हा केंद्र सरकारचा अहवाल असं सांगतो की 36,000 उद्योग बंद पडले आणि त्यातल्या त्यात ही जी संख्या आहे ही टोटल 64% एकट्या पुणे, ठाणे, मुंबई आणि नाशिक या पट्ट्यातून आलेली आहे। एकूण 64% 36,000 पैकी। आणि त्याच्यामुळे हा जो संपूर्ण आकडा आहे हा आकडा सध्या कुठून आलेला आहे आम्ही त्याचा अभ्यास करू आणि 1 दिवसात मी त्यावर बोलेन अशी प्रतिक्रिया उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली। मात्र हा जो आकडा आहे हा आकडा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मधला अधिक आहे। 36,000 उद्योगांपैकी अधिकच्या संख्येत जे उद्योग आहेत ते मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातले बंद पडलेले आहेत। काही सर्व्हिस सेक्टर मधले देखील बंद पडले आहेत। चंद्रपूरचा विचार केला तर चंद्रपुरामध्ये गेली 60 ते 70च्या दशकापासून साधारण जे उद्योग आलेले आहेत ते खाणकाम क्षेत्राशी संबंधित आहेत। त्याच्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरशी संबंधित जे उद्योग आहेत ते इथं आलेलेच नाहीये। MIDC ची समजा गोष्ट केली तर MIDC 13 MIDC आहेत आणि याच्यापैकी बहुतांश MIDC मध्ये काम सुरूच नाहीये। काही MIDC मध्ये भूखंड जे आहेत ते काम सुरूच न केल्यामुळे परत घ्यावे लागले आहेत। हो, खरं आहे आशिष, आता उद्योग मंत्र्यांनी 1 दिवसाचा वेळही मागितलेला आहे, त्यामुळे आता काय त्यावर उत्तर दिले जाते पाहावं लागणार आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।